नमस्कार मंडळींनो. तर आज ना मी तुमच्यासोबत कशा प्रकारे पुरणपोळी बनवते तर याचा व्हिडिओ मी शेअर केलेला आहे. ही पुरणपोळी मी अक्षय तृतीयेच्या दिवशी छान अशी बनवली होती. दिसते ना छान अशी, तोंडाला अगदी पाणी सुटेल अशी. आणि त्यासोबतच मी छान अशी कटाची आमटी, ती जिला आमच्याकडे रशी म्हटलं जातं, आणि आंब्याचा रससुद्धा बनवला होता. जर तुम्हाला कटाची आमटी किंवा रशी जर बघायची असेल ना, तर तुम्ही यामागचा व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग आता बघूयात की मी कशा प्रकारे पुरण शिजवलं आणि मी कशा प्रकारे पुरणपोळी तयार करते. तर मी इथं 1 वाटी डाळ जी आहे ना तर ती घेतलेली आहे. हिला 2 ते 3 पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यानंतर मग यामध्ये भरपूर असं पाणी घातलं. पाणी यासाठी जास्त घातलं कारण की आपल्याला त्याची येळवणीसुद्धा काढायची आहे त्यामुळे. तर याच्या मंद गॅसवरती 2 शिट्ट्या किंवा तुम्ही हाय फ्लेमवरती करत असाल तर 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. मी 2 शिट्ट्या करून घेतल्या. बघू शकता आपली डाळ जी आहे तर ती किती छान शिजलेली आहे. तुम्हाला मी थोडंसं पुढे ना दाखवतेच की मी कशाप्रकारे डाळ शिजवून घेते. अगदी एवढी जरी तुम्ही डाळ शिजवली ना तरी अगदी आपलं परफेक्ट पुरण असं छान असं तयार होतं. बघताय ना किती एकदम छान सॉफ्ट आपली डाळ शिजली, अजिबातही काहीही नाही. तर आता ना जे एक्स्ट्राचं पाणी आपण त्यामध्ये घातलेलं होतं ना, तर ते पाणी मी एका भांड्यामध्ये टाकून घेतलं, कारण की आपल्याला याची रशी बनवायची होती त्यासाठी. तर आता इथं आपण जेवढी डाळ घेतलेली होती ना, त्याच्यात थोडंसं कमी आपण किसलेला गूळ घेतलेला आहे. तर हा जो गूळ आहे ना, तर तो अगदी बारीक किसणीवरती मी खिसून घेतलेला होता. शक्यतो पुरण जे आहे ना, तर ते गुळाचंच करायचं, म्हणजे चव जी आहे ना, तर ती खूप छान लागते. साखरेपेक्षा गुळाच्या पुरणपोळीची चव खूप छान लागते. त्यानंतर इथं आपली डाळ ऑलरेडी छान अशी शिजलेली असते, तरीसुद्धा थोडं आणखी काही बाकी असेल तर या गुळाच्या पाण्यामध्ये डाळ जी आहे तर ती अगदी परफेक्ट शिजते. अधूनमधून हलवत आपल्याला हिला छान असं मिक्स करायचं आहे आणि थोडंसं पातळ झालं ना की त्यामध्ये आपल्याला ना अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे. कुठल्याही गोड पदार्थामध्ये जर तुम्ही थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव जी आहे ना तर ती खूप आणखी छान अशी होते. तर इथं जवळपास ना मला पुरण एकदम छान असं शिजवून घेण्यासाठी 15 ते 20 मिनटं लागले. तर अधूनमधून हलवत हलवत बघा, आता ह्या स्टेजपर्यंत आपलं पुरण जे आहे ना तर ते आलेलं आहे. गुळाचं जे पाणी सुटलेलं होतं तर ते तर संपूर्ण सुकून गेलेलं आहे. आणि आता इथे बघू शकता अशा प्रकारे ना चमचा आपल्याला उभा करून बघायचा. जर चमचा व्यवस्थित असा उभा राहिला ना तर समजायचं की आपलं पुरण अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे. त्यानंतर मी यामध्ये टाकलेलं आहे जायफळ थोडंसं किसून. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, किंवा यामध्ये वेलची पूड जरी तुम्ही घातली ना तरीसुद्धा चालेल. मला जायफळाचा फ्लेवर पुरणपोळीमध्ये भरपूर असा आवडतो, त्यामुळे मी जायफळ थोडंसं किसून यामध्ये घालून घेतलं. जायफळ जे आहे ना तर ते सुद्धा असं खूप जास्त घालायचं नाही, अगदी पाव ते अर्धा चमचा. म्हणजे तुमचं पुरण किती आहे ना त्यानुसार तुम्ही ते किसून व्यवस्थित घालू शकता. आणि हे परत 1 मिनिटभर परतून घेतलं आणि गॅसची फ्लेम इथं बंद केली, कारण की ऑलरेडी आपलं पुरण जे आहे ना तर ते परफेक्ट असं शिजलेलं होतं. परफेक्ट शिजलेलं कसं समजायचं? पळी जी आहे म्हणजे चमचा जो आहे तर तो कुठल्याही भांड्यामध्ये, कढईमध्ये, कुकरमध्ये छान असं व्यवस्थित उभा राहिला ना पुरणामध्ये, की समजायचं आपलं पुरण अगदी परफेक्ट असं तयार झालेलं आहे. तर आता इथे बघा, भांडेसुद्धा आपल्याला कमी पाळायचे असतात, त्यामुळे मी काय केलं, संपूर्ण पुरण जे आहे ना तर ते चाळणीमध्ये टाकून घेतलं आणि त्यानंतर लगेचच कुकरमध्येच मी हे पुरण जे आहे ना तर ते छान असं बारीक करून घेते. जर तुमचं जास्त प्रमाणामध्ये पुरण असेल ना तर मग तुम्हाला थोड्या छोट्या प्लेटमध्ये वगैरे ते काढून घे साईडला, आणि मग थोडं थोडं करून चाळणीमध्ये घाला. आणि ना इथे पुरण जे आहे ना तर ते एकदम छान असे शिजलेलं होतं व्यवस्थित, आणि खूप गरम गरमसुद्धा होतं. त्यामुळे अगदी काही जण तांब्या, ग्लास किंवा मग स्मॅशरसुद्धा घेतात, पण ह्या पळीच्या मदतीने ना हे अगदी पटापट असं ना बारीक होत होतं. बघू शकता किती छान असं एकदम बारीक होतं आहे. तुम्ही हे ना मिक्सरलासुद्धा फिरवू शकतात, पण मिक्सरला फिरवल्यानंतर काय होतं ना की आपण काही काही थोडासा जो पार्ट असतो, जसं की डाळ वगैरे म्हणा काही, किंवा मग आपण जे आता जायफळ त्यामध्ये किसून घातलं होतं तर ते थोडंसं त्यामध्ये दिसतं. तर आता इथे बघा किती परफेक्ट असं पुरण आपलं तयार झालेलं आहे. आता पुरणपोळीमध्ये सगळ्यात मेन मोठा टास्क म्हणजेच कणिक मळण्याचा असतो. तर इथं मी ना त्या वाटीने जवळपास 2.5 वाट्या मी गव्हाचं पीठ छान बारीक चाळून घेतलेलं होतं, आणि त्यामध्ये मी 1 वाटी मैदा घातलेला आहे आणि थोडंसं चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद घातलेली आहे. तर हळद संपूर्णपणे ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्यामध्ये घालू शकता, किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालेल.
तर आता आपण ज्या प्रकारे कणिक मळतो चपातीसाठी वगैरे अगदी त्याच प्रकारे मळून घ्यायचे. फक्त ना थोडंसं हलकं पातळ मळायचं, म्हणजेच काय होतं पुरणपोळी लाटताना ना तिला क्रॅक वगैरे जात नाही किंवा मग म्हणजेच एकदम जर कडकसर तुम्ही जर मळलं ना पीठ जे आहे पुरणाच्या पोळीसाठी, तर मग पुरणपोळी जी आहे ना तर ती लाटताना थोडासा त्रास होतो. तर आता इथं बघू शकता मी अगदी थोडं-थोडं पाणी घालून अगदी छान असा पिठाचा गोळा जो आहे तर तो मळून घेत आहे. तर आता इथं ना बरेचसे जण अगदी परफेक्ट असतात पुरणपोळी तयार करण्यामध्ये, त्यामुळे ते संपूर्ण गव्हाच्या पिठाचा सुद्धा वापर करतात. तर मी ना जेव्हापासून म्हणजे शिकली आहे, बरेच वर्ष झाले, अगदी 10वी मला पुरणपोळी बनवता येते. तर त्यापासूनच मी ना ह्याच प्रमाणामध्ये जे आहे तर मैदा घेते आणि गव्हाचं पीठ थोडंसं जास्त घेते आणि त्याच्यानुसारच ना मी हे पुरणपोळी जी आहे तर ती बनवते. त्यामुळे जेव्हापासून मी पुरणपोळी बनवते ना, तर तेव्हापासून माझी पुरणपोळी कधीच फसलेली नाही आहे. त्यामुळे हे माझं प्रमाण आहे आणि माझ्या प्रमाणानुसारच जे आहे ना, तर ती कणिक मळून घेते. म्हणजेच एकही पुरणपोळी माझी फुटत नाही. तर आता इथं बघा व्यवस्थित हे मी पीठ जे आहे तर ते मळून घेतलं आहे आणि यासाठी ना आपल्याला थोडंसं जास्त तेलाचा वापर करायचा आहे. आणि जर तुमच्याकडे ना तेलाची पिशवी जर असेल ना तर अतिउत्तम, कारण की त्यामध्ये ना हा पिठाचा गोळा टाकून द्यायचा. एकदम छान असं म्हणजे त्याला थोडंसं ऑलरेडी तेल असतंच, तर मग त्यामध्ये तो एकदम व्यवस्थित छान असा मुरतो. तर आता इथे बघा मी व्यवस्थित परत असं थोडंसं जे आहे ना तर ते मळून घेतलं आणि थोडंसं आणखी मला तेल कमी वाटत होतं, त्यामुळे मी आणखी तेल त्यामध्ये घालून व्यवस्थित आता परत हे छान असं मळून घेते. खरं तर मेन स्टेप्स जी असते ना, तर ती पुरण आपलं व्यवस्थित तयार झालेलं आहे की नाही. खूप पातळ जर पुरण असेल ना आपलं, तर ती व्यवस्थित पोळी जमत नाही आणि कणिकसुद्धा त्यामधला सगळ्यात मेन मोठा रोल असतो, की आपण कशाप्रकारे पीठ व्यवस्थित मळून घेतोय. तर इथे बघा चपातीसाठी ना खरं तर एवढा आपल्याला वेळ अजिबात लागत नाही पीठ वगैरे मळण्यासाठी. पण पुरणपोळीसाठी थोडासा आपल्याला जास्त वेळ लागतो. त्यानंतर मग मी 10-15 मिनटं त्याला रेस्टसाठी ठेवलं आणि आता इथे बघा मी ना 15 मिनिटानंतर परत हे व्यवस्थित असं छान मळून घेते. त्यानंतर आपल्याला कशाप्रकारे ना पुरणपोळी म्हणजे छोटी, मोठी कशी लाटून घ्यायची आहे ना, तर त्याप्रकारे आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आणि ना पुरणाचा जेवढा आपण गोळा घेऊ ना, तर त्याच्यापेक्षा थोडासा कमी आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे. म्हणजेच काय होतं, की पुरणपोळीची टेस्ट जी आहे ना, तर ती खूप छान लागते. तर इथं पहा मी व्यवस्थित छान असा गोळा व्यवस्थित हातावरती मळून घेतला. त्यानंतर छान अशी पारी जी आहे तर ती तयार करून घेतली. तर मी हातावरच केली आहे. तुम्हाला लाटून घ्यायची असेल तुम्ही लाटूनसुद्धा घेऊ शकतात. आणि त्यानंतर मग जो गोळा आहे पुरणाचा तर तो त्यामध्ये ठेवून घेतला आणि ना अशा प्रकारे तिला बंद करून घेतलं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि सगळ्यात मेन म्हणजेच तुम्ही जर पहिल्यांदाच किंवा 1-2 वेळेस बनवली पण तुमची पुरणपोळी फुटते किंवा काही होतं, तर ना अशा प्रकारे ना जर तुम्ही व्यवस्थित हातावरती जर गोल आकार देऊन त्याला मिक्स एकदम छान असं तयार करून घेतलं आणि त्यानंतर मग पीठ लावून छान अशी अलगद हाताने जर तुम्ही पुरणपोळी लाटून घेतली ना, तर बघा तुमची पुरणपोळी ना एकही तुम्ही जरी 50 पुरणपोळ्या बनवल्यात ना, तरी तुमची एकही पुरणपोळी फुटणार नाही. तुम्ही ही माझी ट्रिक जी आहे ना, तर ती नक्की ट्राय करा. तर इथं बघा मी किती बारीक अशी पुरणपोळी लाटून घेते. थोडीशी छोटीच मी तयार करून घेतलेली आहे. कारण की मला व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवायचं होतं त्यामुळे. नाहीतर मी थोडीशी मोठी पुरणपोळी आणि थोडीशी जाड लाटते. म्हणजेच काय होतं मग की ती ना पुरणपोळी छान अशी फुगते. कारण की ही एवढी बारीक मी लाटलेली होती ना, की म्हणजेच पुरण आणि ते व्यवस्थित असं संपूर्ण त्यामध्ये हे झालेलं होतं आणि ना त्यामध्ये पुरणपोळीचा जो पुरण होतं ना, तर ते गोळा जो होता ना, तर तो जास्त घेतलेला होता मी. त्यामुळे एकदम चवीला छान अशी झालेली होती. आणि आता ना एक साईड भाजल्यानंतर मग पलटून घ्यायची आणि जी साईड आपण पलटून घेतलेली आहे आत्ताच, तर तिला ना थोडंसं असं तूप लावून घ्यायचं आणि शक्यतो ना थोडंसं घट्टसरच तूप लावायचं. म्हणजेच काय होतं, की आपल्याला लावायला सुद्धा व्यवस्थित पडतं असं स्प्रेड करून. नाहीतर मग असं भरपूर असं जर पातळ तूप आपण त्यामध्ये लावलं ना, तर खूप तूप लागतं आणि आणि काय होतं मग तूप लागायचं सुद्धा नाही बरं का. पण ते तव्यावरती ना ते पुरणपोळीला तर लागतच नाही, पण धूरच धूर होतो घरामध्ये आणि खूप असा धुराचा वास येतो. त्यामुळे मग शक्यतो असंच तूप लावायचं, म्हणजे व्यवस्थित सगळीकडे सुद्धा लागतं आणि
कमीसुद्धा लागतं. जर तुम्हाला आवडत असेल खूप तूप तर मग तुम्ही पुरणपोळी झाल्यानंतर किंवा खातानासुद्धा त्यामध्ये घेऊ शकता. तर इथं बघा दोघी साईडने ना मी व्यवस्थित जी पुरणपोळी आहे ना तर ती छान अशी खरपूस भाजून घेते अलट-पलट करून. तर इथे बघा इकडनं किती छान असा कलर आला आहे ना. जर तुम्हाला अशा प्रकारची आवडत असेल तर अशी भाजून घ्या किंवा थोडीशी कमी आवडत असेल तर तशी भाजली तरीसुद्धा चालेल. तर इथं बघू शकता सेम प्रोसेसने मी दुसरीसुद्धा पुरणपोळी तयार करून घेतली. तर तुम्हाला ही माझी पुरणपोळी बनवण्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.